शेतकऱ्यांना युरियासह सर्व शासन अनुदानित खतं त्यांच्या मागणीनुसार उपलब्ध करून द्यावेत व खत वितरण करताना अनावश्यक वस्तूंची सक्ती करू नये अशी मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कृषी विभागाकडे केली आहे। निवेदनात म्हटलं आहे की अनुदानित खत विक्री प्रत्येक सेवा केंद्रांमार्फत करण्यात यावी, जेणेकरून शेतकऱ्यांना ही खतं सहज उपलब्ध होतील। तसेच प्रत्येक सेवा केंद्रांसमोर उपलब्ध शासन अनुदानित खतांचा शिल्लक साठा दर्शवणारा फलक लावणं सक्तीचं करण्यात यावं, अशीही मागणी करण्यात आली। खत विक्री केंद्रांवरील काउंटर सेलर्सनी शेतकरी राजाला योग्य माहिती देऊन सन्मानपूर्वक वागणूक द्यावी, असंही निवेदनात नमूद केलं। या मागण्यांबाबतचं निवेदन कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आलं असून या 7 दिवसांच्या आत योग्य कारवाई करण्यात यावी, अन्यथा पुढील कायदेशीर जबाबदारी कृषी विभागाची राहील असा इशारा देण्यात आला। यावेळी कृषी अधिकारी फोंडे साहेब यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याची माहिती देण्यात आली। याप्रसंगी संजय दादा पाटील, प्रदीप काका माने पाटील, वसंत सुतार वडगाव, संजय पवार वडगाव तसेच तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज।